लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे नंदिनी आणि जीवा यांना आता आर्याच्या विचित्रपणाची जाणीव होणार, तर दुसऱ्या बाजूला आता रम्याची धमाकेदार एंट्री देशमुखांच्या घरी. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे आता काव्याला सगळी जी माहिती असते की त्या रोडचं बांधकाम कोणी केलं होतं, परत तिथला कॉन्ट्रॅक्टर कोण होता, किती कालावधी लागला होता, किती पैसे लागले होते, या सर्वाचे अपडेट तर मिळालेले असतात. मग आता हे सगळं मिळाल्याच्या नंतर काव्य आता ठरवते की आता काही आपण याला सोडायचं नाही, आता आपण याच्याकडनं सगळं सत्य वधवून घ्यायचं. नेमकं याने त्या पैशांचं काय केलं, कसं केलं, कुठे केलं, हे सगळं आपण याच्याकडनं वधवून घ्यायचं. म्हणजे पुढच्या वेळी कमीत कमी याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही, हे कॉन्ट्रॅक्ट इतर कोणाला तरी मिळेल आणि किमान तो IIP रोड दुरुस्त करून होईल. मग आता काव्य पार्थला म्हणते, पार्थ आपण जर त्याच्याकडे सरळ सरळ गेलो ना तर आपल्याला दोघांनाही बघून, आपला रुबाब बघून, आपलं शिक्षण, आपली पोच बघून तो घाबरेल आणि मग तो आपल्याबरोबर चांगलं वागेल. पण आपण ना कोणीतरी सामान्य लोक म्हणून त्याच्याकडे गेलो पाहिजे, कारण हे जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात ते स्वतःला खूप शहाणे समजतात. म्हणजे ते त्यांच्या लेवलच्या माणसांबरोबर अगदी साधं सौम्य पद्धतीने बोलतात आणि गरिबांबरोबरच ते त्यांची अरेरावीची भाषा करतात. त्यामुळे आपण सुद्धा ना असा काहीतरी गरीब गेटअप केला पाहिजे. त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे, मग पार्थ म्हणतो ठीक आहे, मग काव्या जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. काय मग मालकीनबाई चालतंय का? त्यावर काव्या म्हणते हो धनी चालतंय की, करूया गेटअप. मग पार्थ म्हणतो मी आपली खरेदी करतो आणि त्यानंतर मग आपण गेटअप करूया. पार्थ आता ऑनलाईन शॉपिंग करतो, काव्यासाठी एक साधी साडी मागवतो, जे काही बेसिक तिला मंगळसूत्र वगैरे लागणार असतं मोठं थोडं ते सगळं मागवतो आणि स्वतःसाठी सुद्धा गावठी कपडे मागवतो. त्यानंतर मग आता पार्थ काव्याला म्हणतो पण काव्या आपण ह्या लुकमध्ये घरातून तर बाहेर पडू शकत नाही, म्हणून मी काय म्हणतो आपण एक काम करू, आपण ऑफिसला जाऊ आणि तिकडनं गेटअप करून जाऊ. काव्या म्हणते ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं. मग पार्थ आणि काव्या दोघंही जण आता ऑफिसला येतात, तिकडे चेंजिंग रूममध्ये चेंज वगैरे करतात, गेटअप करतात आणि त्यानंतर काव्या पार्थला म्हणते काय मग कशी दिसते मी? त्यावर लगेचच पार्थ म्हणतो अंगाशी एकदम लई भारी दिसायला आहे कारभारीन बाई, अगदी लवंगी मिरचीच्या ठेच्यावानी. त्यावर लगेचच काव्य म्हणते देशमुख चला. त्यानंतर मग पार्थ आणि काव्या त्या ठिकाणी पोहोचतात. आता तिकडे आल्याच्या नंतर मग आता काव्य जी असते ती डोक्यावर पदर घेऊन असते आणि पार्थसुद्धा अगदी साध्या गरिबासारख्या शेतकऱ्याच्या वेशात असतो. आणि मग ते लोक म्हणतात भाऊसाहेब शेट्टे साहेबांचं ऑफिस आहे का हे? त्यावर ते म्हणतात की हो, काय काम आहे? त्याबरोबर मग आता काव्या म्हणते अहो साहेब तो रस्ता किती वंगाळ आहे हो, तुम्ही बनवलेला तो IIP रोड. 8 महिने लागलं तो रस्ता बनवाया आणि 4 महिने बी टिकला नाही की, ह्यानं कसं जमायचं? त्या रस्त्यामुळं माझं पोर गेलं, माझं बाळ दगावलं, तो रस्ता त्याचं काहीतरी करून घ्यावा बघू तुम्ही, माझं लेकरू गेलंय, उद्या असं कुणाबरोबर व्हाया ना गं. त्याबरोबर तो म्हणत असतो की ए बाई तुमची मुलं मरो नाही तर तुमचं खानदान जळू, आम्हाला काय करायचं आहे गं? हे बघ आमच्याजवळ हे सगळं सांगायला यायचं नाही या, तुमची रडगाणी ऐकायला आम्ही इथं बसलेलो नाही आहे, तुमची रडगाणी ऐकायची कामं नाही आहेत आम्हाला खूप कामं आहेत. आम्ही कोण आहे माहीत नाही आहे का तुला? वाचतेस ना मागे भाऊसाहेब शेट्टेंचं ऑफिस म्हणून. मग त्याबरोबर काव्या म्हणत असते अहो दादा मी तुम्हाला एवढं प्रेमाने बोलायला लागले आणि तुम्ही माझ्याबरोबर अशी अरेरावीची भाषा करून कसं बोलू शकता? त्याबरोबर मग पार्थसुद्धा म्हणतो अहो दादा माझी बायको बोलायली ते बरोबर आहे, त्या रस्त्यामुळं केवढं नुकसान व्हायलं आहे, तुम्ही किती पैसे घेतलेत, कितीतरी कोट्यावधींच्या घरात तुम्ही पैसे घेतलेले आहेत ना तो रस्ता बनवण्यासाठी, आणि आता तुम्ही नाही म्हणायला काम कराया म्हणजे? त्यावर मग तो म्हणतो तुम्हाला कोण म्हटलं कोट्यावधीच्या घरात आम्ही पैसे घेतले म्हणजे कोट्यावधी रुपयांचा आम्ही रस्ता बांधतो? त्याच्यातले जास्तीत जास्त 25 ते 30 लाख रुपये रस्त्यावर खर्च होतात, बाकीचे सगळे पैसे आमच्या खिशात जातात. त्याबरोबर मग आता हे सगळं काही पार्थ आणि काव्याने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. पार्थच्या शर्टमध्ये जे बटन असतं त्याला त्यांनी हिडन स्पाय कॅमेरा लावलेला असतो आणि त्यात ते सगळं शूट झालेलं असतं. मग आता काव्य आणि पार्थ म्हणतात असं म्हणजे पैसे खाता तुम्ही आणि खेळ मात्र जनतेच्या जीवाचा करता, हे बरोबर नाही ना दादा?
त्यावर तो म्हणतो, काय बरोबर काय चुकीचं ते आम्हाला शिकवू नका. टेंडर मिळवण्यासाठी आम्ही लाखो रुपये खर्च करतो, लाखोंनी पैसे ओततो. मग जर आम्ही एवढे ओततो तर आम्हाला टेंडर मिळाल्यावर आम्ही पैसे वसूल करायचे नाही का? आणि राहिला प्रश्न जनतेचा, तर आमचा काय संबंध? आम्हाला घेणं देणं आमच्या कामाशी असतं, कळलं? चला निघा इकडनं, फुटा. मग ते दोघं जण तिकडनं निघतात आणि त्यानंतर काव्या आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करते. आता तो व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आणि आता त्याचा चांगलाच गाजावाजा होतो. आणि मग आता पार्थ काव्या म्हणतात की चला आता तरी कमीत कमी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळेल आणि रस्ता छान दुरुस्त होईल. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनीने आर्याला थोडं रागवलेलं असतं. आर्या त्यामुळे नाराज झालेली असते. आता आर्या नाराज असल्यामुळे जीवा तिला म्हणतो, आर्या अगं जाऊ देत ना. त्यावर आर्या म्हणते, असं कसं जाऊ देऊ जीवा? नंदिनी असं पटकन कसं बोलली मला? तर जीवा आता आर्याला म्हणतो, अगं आर्या, नंदिनी तुला फक्त चायनीज खाऊ नको बोलते ना, त्याऐवजी तू हे 9 महिने काहीतरी हेल्दी वगैरे खा. त्यावर आर्या म्हणते, मी काय मुद्दाम करते का? मी तिकडे एकटी राहत होते, त्यामुळे मला ह्या गोष्टींची सवय जास्त झाली आहे. ॲडिक्टेड आहे मी या सर्व गोष्टींमुळे, पण हळूहळू सोडेन ना मी. त्याबरोबर जीवा म्हणतो, बरं बाई, मी नंदिनीच्या वतीने तुझी माफी मागतो, तुला सॉरी म्हणतो, मग तर झालं. त्यावर आता आर्या पटकन म्हणते, माफी आणि सॉरी? हां, आज नंदिनीच्या वतीने माफी मागताय, सॉरी म्हणताय, मला नंदिनी लव यूसुद्धा म्हणते, मग काय उद्या काय नंदिनीवरून तुम्ही मला लव यूसुद्धा म्हणणार आहात की काय? त्याबरोबर आता जीवा आणि नंदिनी दोघंही आर्याकडे बघतच राहतात. तशा आर्या स्वतःचे शब्द आवरते आणि म्हणते, अहो तुम्ही एवढे सिरियस काय होताय दोघं पण? मी फक्त गमतीत म्हणाली आहे. जन्मीजय, अरे विसरते सगळं. नंदू, अगं तू पण ना, तू कुठे या सर्व गोष्टींचा खरंच विचार करत बसतेस? अगं जीवा माझ्या बहिणीचा, मोठ्या बहिणीचा नवरा आहे. जीवाबद्दल मी असा विचारही करणं शक्य नाही आहे, कळतंय का तुला? चल. त्याबरोबर मग नंदिनी टेक केअर ऑफ युअर सेल्फ एवढं बोलून तिकडनं निघते. जीवासुद्धा तिच्या बरोबर घरी आलेला असतो. नंदिनीला पण आता दिव्याचं जे बोलणं असतं ते जरा खटकलेलंच असतं. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा नाही म्हणजे ठीक आहे, जे काही आर्या बोलली ते सगळं म्हणजे आपण एवढा विचार नको करायला खरं तर, पण खरं सांगू का एक तुम्हाला, आर्या आज ज्या पद्धतीने आणि जे शब्द जे वाक्य बोलली ना ते मला नाही आवडलं, म्हणजे मला नाही पटलं. हल्ली नोटीस करा, आर्याचं वागणं खूप जास्त बदलत चाललं आहे, विचित्रपणा येत चालला आहे तिच्या वागण्या बोलण्यात. आता म्हणजे हे सगळं नेमकं मलाच वाटतं आहे की ते खरोखर आहे ते कळत नाही आहे. ह्या आधीच्या ज्या आर्याला मी भेटली आहे ना, ती आर्या अशी मुळीच नाहीच आहे. ती आर्या खूप समजूतदार आहे, समंजस आहे, वैचारिक आहे, ती विचारपूर्वकच बोलते. पण ही आर्या मात्र पटकन काही बोलून जाते. त्यामुळे ना मला कधी कधी असं वाटतं की आर्या तेच तर बोलत नाही ना जे तिच्या मनात आहे. पण कधी कधी हेही लक्षात येतं की आर्या आपल्या बाळाची होणारी सरोगेसिव्ह आई आहे. मग ती तुमच्याबद्दल चुकीचा विचार का करेल? पण कुठेतरी जाऊन ना मनाच्या कोपऱ्यात थोडीशी भीती वाटतेच हो मला. तुम्ही सोबत आहात पण उद्या दूर तर जाणार नाही ना. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी म्हणते, ते काही नाही, मला तुमच्याकडून वचन हवं आहे. जीवा, उद्या आग लगो, तुफान येऊ, आंधी येऊ, काही येऊ, पण तुम्ही मला सोडून कधीच जाणार नाही. आपण दोघं नवरा बायको आयुष्यभर कायम एकत्रच राहू. आधीच एकतर आपल्या दोघांमध्ये खूप मोठा दुरावा आला होता, पण आता तुमच्यापासून लांब राहणं, तुमच्याबरोबर दुरावा, तुमच्याबरोबर अबोला, हे सगळं मला ना स्वप्नात सुद्धा सहन होत नाही. आणि त्या दिवशी ती फोटो फ्रेम फुटली आणि आज हे आर्या असं काहीतरी बोलली, त्यामुळे ना मला खूप वाईट वाटतं हो. त्याबरोबर मग जीवा नंदिनीला समजावतो, नाही म्हणजे तू जे बोलतेस ते मलासुद्धा जाणवलं. आर्याचं वागणं बोलणं हल्ली बदललं आहे आणि तिच्या बोलण्यातला विचित्रपणाही माझ्या नजरेस पडला आहे. पण मी काय म्हणतोय नंदिनी, अगं ऐकून घे. तूच म्हणतेस ना की प्रेग्नन्सीमध्ये मुलींचे मूड स्विंग्स होतात वगैरे वगैरे, मुली हळव्या होतात, भावनिक होतात, तसंच आर्याच्याही बाबतीत आपण विचार करायला हवा. आता आर्यासुद्धा आपल्या बाळाची होणारी आई आहे, त्यामुळे कदाचित ती जरा भावनिक झाली असेल आणि म्हणून त्या नादात ती पटकन असं काहीतरी बोलून गेली असेल. हे बघ, आपण असा वाईट विचार करायला नको. आफ्टर ऑल आर्याला मी न मागता तिने माझी मदत करायला सहमती दर्शवली. मी तिला न सांगतासुद्धा ती म्हणाली की मी तुमच्यासाठी सरोगेटिव्ह मदर व्हायला तयार आहे. याचा अर्थ हाच होतो ना नंदिनी, की आर्या स्वभावाने, गुणांनी मुळातच चांगली मुलगी आहे. आणि जर एखादी व्यक्ती चांगली आहे आणि तरी तिच्याकडून चुकून एखादी चूक झाली तर आपण ती समजून घ्यायला हवी. जेव्हा नंदिनीची समजूत घालतो तर दुसऱ्या बाजूला देशमुखांच्या घरचा तडकता फडकता बॉम्ब म्हणजेच रम्या घरी परत आलेली असते.
आता अर्थात रम्याच्या पायाचं ऑपरेशन असतं म्हणून रम्या गेलेली असते ट्रीटमेंट करण्यासाठी. आता घरी आल्यावर रम्याच्या पायाला भली मोठी अशी पट्टी बांधलेली असते. आता रम्या जेव्हा घरी येते तेव्हा तर रम्या ओके असते, पण आता इतक्यात तिची नजर पार्थवरती पडते. आता पार्थला बघता क्षणी रम्याला चालता येणं बंद होतं. रम्या लगेच ऐक किती त्रास होतोय, चालायला सुद्धा होत नाहीये, पार्थ जरा आधार देशील का असा म्हणून पार्थचा आधार घेते. त्याबरोबर मग मात्र आता काव्याला राग येतो. काव्या म्हणते, काय ग रम्या, एवढा खर्च करून पायाची ट्रीटमेंट करून आलीस तरी अजून तुझा पाय बरा झालेला नाही आहे का? नाही म्हणजे माझ्याच नवऱ्याचा आधार घ्यावा लागतोय म्हणून विचारते. आणि बहुधा तू विसरतेस, ते बघ तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना, की काढून टाकून दिलंस? ओ सॉरी टाकशील कसं, विजयरावांवर खूप प्रेम आहे ना तुझं. पण मग त्याच विजयरावांच्या नावाचं आहे की नाही तू तुझ्या गळ्यात एक छोटंसं का होईना पण मंगळसूत्र घालतेस. मग त्या मंगळसूत्राच्या हक्कानेच तू जर विजयरावांना बोलावलंस आणि त्यांना सांगितलंस ना या सर्व गोष्टी करायला तर ते बरं होईल. जर मी धडपडले असते, मला लागलं असतं तर पार्थनी हे करणं ठीक होतं. आता एवढं लग्न झालंय स्वतःचं तरी तुला अजून आधारासाठी माझाच नवरा लागतोय का? सोड माझ्या नवऱ्याला. देशमुख मागे व्हा तुम्ही. त्याबरोबर मग पार्थ बाजूला सरकतो. तशी आता काव्या म्हणते, आणि तसंही मगाशी बाहेरून घरात येताना मी वरतून गच्चीवरून बघितलंय तुला, टुणूक उड्या मारत आलीस आणि आता तुला त्रास होतोय का मोठा? गुपचूप स्वतःचं सामान उचलायचं आणि रूममध्ये जायचं. आता ती म्हणते, मला सामान उचलायची काय गरज आशा? त्याबरोबर काव्या म्हणते, आशाताईनं खूप कामं आहेत वेगळी, त्यामुळे हे सामान तूच तुझ्या रूममध्ये घेऊन जायचं. आता रम्याला खरं तर खूप राग आलेला असतो, पण रम्याकडे काही पर्याय नसतो. रम्या आता नाकतोंड मुरडत डोळे बिळे बारीक करत तिकडनं ते सामान घेऊन रूममध्ये येते. रूममध्ये येऊन रम्याची चिडचिड होते. आई बघितलंस ना, आल्या दिवसापासून या काव्याने मला छळायची सुरुवात केली. सोडणार नाही मी या काव्याला. नाही जर हिला चांगली जन्माची अद्दल घडवली ना तर माझंसुद्धा नाव रम्या नाही, रम्या शितोळे बघशीलच तू. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, हो ग माझे सोने हो. रम्या काय सांगू तुला, मी किती दिवस मिस केलं आहे तुला. ह्या घरामध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी आपल्या समोर घडत होत्या, माझ्यासमोर घडत होत्या, पण तरीही मला काही करता येत नव्हतं, कारण शेवटी माझ्याबरोबर कोणी नव्हतं ना गं म्हणून. पण आता तू आली आहेस ना तर माझ्या जीवात जीव आला, मला दिलासा मिळाला. आता आपण दोघी मिळून या सर्व देशमुखांची पुन्हा एकदा वाट लावून टाकू. ह्यांना ना आपण चांगली अद्दल घडवू बघ रम्या. रम्या म्हणते, आई तू काही काळजीच करू नकोस. तिकडनं येताना मी एक असे कडक प्लॅन बनवले आहेत ना की आता त्या प्रत्येक प्लॅननी या देशमुखांच्या आयुष्यात फक्त वादळ आणि वादळच येईल. या देशमुखांनी आतापर्यंत आपल्याला जो काही त्रास दिला आहे, पार्थने माझ्याबरोबर लग्न न करता त्या काव्याबरोबर लग्न केलं, त्या सगळ्याचा जो त्रास झाला आहे ना मला, त्या सगळ्याचा वचपा मी आता काढणारच आहे. आई मी जाताना तर एक हताश, निराश, दुर्बळ, निर्बळ रम्या म्हणून गेले होते, पण तिकडनं येताना ही काव्या एकदम फुल प्रूफ डॅशिंग झालेली आहे. आता ही रम्या कोणाला सोडणार नाही. आई माझ्याबरोबर ज्यांनी वाईट केलं आहे ना त्या प्रत्येकाचा बदला मी घेणार आहे. त्यावर वसुहत्या म्हणते, अशीच बाळा, अशीच खूप मोठी स्वप्न बघ आणि मोठी हो. त्यावर रम्या म्हणते, पार्थला मिळवणं हे माझं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. त्यावर वसुहत्या म्हणते, होईल तुझं स्वप्न लवकरच सत्यात साकार होईल. तुला पार्थ हवाय ना, तुला खूप लवकर पार्थ मिळेल. सकाळ बोललेले शब्द आहेत खरे नक्की होतील. त्यावर मग रम्या म्हणते, आई जर असं तू म्हणतेस तसं झालं ना तर तुझ्या तोंडात खडी साखर पडू. त्यावर मग वसुहत्या म्हणते, मला तुझा संसार बघायला जिवंत ठेवतेस की मारतेस? शुगर आहे मला, विसरलीस का? तशा दोघी मायली की हसू लागतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.